शांती तो घर मला जसं बदलल्या वाटून राहिलो. नाही हो मा, काहीच तर नाही बदललं, तसंच आहे. काहीच नाही केलं बा, काय रंगही नाही दिला, काहीच नाही, जसंच्या तसंच. आता तुला का लय दिस झाली काय येऊ? नाही ना माय, मी आलती तर न्यारच होतो बाई. हा रंग बदलला मला वाटते. नाही नाही, रंगिंग नाही दिला, काहीच नाही. तुला वाटलं तसं ना. शिटू काय करून राहिली व? झाली का शिटूची ओळख साजरी? पाहिजे नाही तर म्हणशीन नाही. ते दिनूची बायको होय, मैसून होय, तिला एक पोरग आहे श्यामा. माना तू घेतला मग का? ध्यान ठेवतो आता ना वा. मी का लहान लेकरू हो का तशी सांगून राहिली मला माहित नाही काय? मग काय तर धन्य माहित आहे तुला, तर माहितच ठेवजो, नाही तर म्हणशीन देखत काही. चला ना आजी, नाश्ता करू ना. नाश्ता झाला तुम्हाला? हो माझं झालं. चला ना करा ना तुम्ही, मग मी माझं करते. नाही व, उद्या ना तुला संगच करू ना. गेला का दिन? हो तिथं गेले, बबडे गेला. आजीला काही करमून नाही राहिलं का आपल्या घरी? नाही व, करमते गिरमते. आता ते गिनीतील वाटवलं नय नय काय केलं म्हणते मला, नय तर काही केलं माय. हे लय सुधारली बाई शेटू, तुला झाली बाई व. नाही ना मा, झाली नाही झाली किती. आता लेकरू झालं तसं फरक पडतेच. नाही 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 नाही, लय जाडी झाली बाई तू. सारण्या बाई इतकं जाळ हो ना. एका दोन दोन जाळ्या बाया माणसाने काय करा? पाणी शांतीच्यानं काही होते का आता? टोंगय दुखत, कंबर दुखते, पाय दुखतात. त्या वजनानच शांतीची अशी गती झाली बाई. तुला मी सांगतो, मी तो सासूबानी नको करू. दुजणी जाग्यावर बससान तर त्या माणसाला हातानं पाणी घ्यायला लागेल, वाढून घ्यायला लागेल, आणि तुमच्याही पुढे आणा लागेल. मजाक करते रे. नाही हो बाई, जाडी नाही रे तू. आई मी म्हणू की नाही मी जाडी होऊन राहिली? ही म्हणता नाही, तुम्ही नाही. बघा आजीने आता पाहिलं ना मला, आजीला ओळखू आलं की नाही बघा. मी डायटिंगच कर आता. हो माय, काही करू नको बिचारी, मग चक्कर येते, जीव घालती. काही ताल करू नको आता पाण्या पावसायचा. काही जाडी गिडी नाही झाली तू, ते काही बोलत मा. नाही हो बाई, हा पाय इकून सारा डंबलं निघलं हे. खरंच का आजी? काय ना एवढं मोठं दिसते, साजरं लागते काही. बाईनं कसं बारीक चिरीक कसा. मैसून लारीक आहे, लय मस्त आहे मैसून. तर 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 धंदा ते तो आला त्यानं, म्हणूनच धंदा नशी होत. हो बरोबर आहे, जाडी झाली ना तू. जाडी बाईजानं काय धंदा होईन तुझ्या? माई पोरगी म्हणते की शिटू काही धंदा नाही कर. काय शिटू धंदा करीन? जाडी झाली ना ती. जाळ झालं की माणसाला सुचत नाही की दम लागते, दम भरून येते. तुझी सासू म्हणते की माई सून आता धंदाच करत नाही, ऐदीपणाच करते. मा म्या कायला म्हटलं काही? काय करा भैया माचं, मुझ्या पुढे ते एक शब्द बोलणं म्हणजे गुन्हा आहे. मा काही बोलाय, काही जाडीगिडी नाही झाली मैसून. धंदा माय बाई, तिच्या पुढे धंदा पैते धंदा करायला काही ते काही हे नाही, काही लय तर धंदा करते, लय धंद्याची आहे मैसून. असं आता अशी म्हणतात मा घरी तर मग की पुष्पीले तर सांगस की मैसून लय ऐदी आहे, धंदा करत नाही, सारा माझ भरोशावर धंदा टाकून देते. हा कशी आहे सो दोन तोंडे? आई तुम्ही असं म्हणता? अहो नाही वो बाई शिटू, तुला तर माहित आहे मा काही बडबड करते, तिला याद नाही राहते. दुसऱ्या बाई गोट होती, ते मामी सांगत जाय मले. काली कायले व तुले काही म्हणतो का मी? खोटं नको बोलू शांती, मला तोंडावर नको पाडू. बाई हे पाय सुनबाई, ये म्हणे की मै सुनसारखी तर ऐदी बाई नाही म्हणे, खाते करते म्हणे, पोराला घेऊन बसते म्हणे, आणि सगळं घरातला मलाच करावं लागते. अशी सांगे ना बाई झाली बाई शांतीची. आता नाही म्हणते. आई तुम्ही मला गराणी करताय ना? अगो मा मुकी बसत का, तिच्या देखत सांगतो का मुकी नो मुकी रे. मी तर मुकीचा माय म्या काय म्हटलं, म्या फक्त दिलं म्हणलं फक्त की जाडी नको, जाडी झाली की मग धंदा होत नाही. तूच तर म्हणता ना ते धंदा करू नाही, मग तुला करावं लागते ना समजा. आई तुम्ही असे गराणी करताय ना तिथे जाऊन? काय म्हणतेस त्या मामी? नाही ना बाई, नाही ना, तुला नाही ना, दुसरं गोष्ट होती नाही. अबाई शिटू, हा तुला मुकाट्यानं बसले काय होती? हा तिच्या देखत का तू आता फुगून बसते ती. काय केली व भाजी? आई ढेमशाची केली. ढेमस होते ना ती, मग ढेमसे तेच केली. काय व माय, ते ढेमच तर बाई त्या पोरानं 4 दिवसापासून आणून ठेवले, पण तुला तर माहित आहे उलशिक गोळण्यात लागत ते ढेमस. काय व माय, करून करून काय केलं व ढेमस. मी म्हणलं तू आली काही चांगलं चुंगलं करशील. काय व माय ढेमस केले का? जाऊ दे बाई, माता नड्याच्या खाली उतरणार नाहीत बाई ते ढेमस. तीच तर बाई मी बिमार हाव माय.
त्या बिमारीच्यानं तर मले काहीच गोळ नाही लागून राहिलो, पाणी गोळ नाही लागत. काय सांगू तुले. आणि त्या करून करून काय केलं व हेमस. जाऊ दे माय, काय मग तुला आता का दुसरं काही कर. तू करतच का आले माय दुसरं काही. जाऊ दे माय, जाऊ दे, मला काही जेव्हा नाही लागत बाई व. आणि तुला वाटीन मी जेव्हा तर करशील तर करजो मग उलसक तिलसक काही मले. काही साजरी भाजी गिजी कर, नाही तर काही अशी सारी भाजी, साजऱ्या गरम गरम पोळ्या, वरण भात केलं का नाही व. वरण भात करा लागत होतं बिचारी. तू गेल्यापासून वरण भात खाल्लंच नाही मी. नाही आई, वरण भात नव्हतं केलं. बरं कर ना मग आई, मग तुम्हाला दुसरी भाजी काय करू? कर ना काही चांगली. आता तू नव्हती तर मी नाही केलं का समज. आता मायच्या घरी लय झाला असेल ना तो आला आराम. अजून किती आराम करतो माय, जास्त आराम कर नाही बरोबर नाही. मी तर म्हणतो बाई ते लेकरू किती ऐदी जन्माली येईन बाई. लय बाई ऐदी बोळ्याचं लेक जन्माला येणार आहे बाई. माय तर माय बाई दसऱ्याला त्यापासून काही धंदाच नाही करून राहिली निरा. आणि तू काही कामधंदा करशील नाहीस, कामाची सवय ठेवशील नाहीस, तर त्या पोटातल्या लेकरावर संस्कार बी तेच पडून राहिले ना. आणि ते काच माय बाई व लय निढंग नाही बाई व. ऐदी बोळ्याचं धंदा नाही करत माय 9 महिने. संस्कार काय पडत माय त्या गर्भावर. ते बी असंच बाई ऐदी नंदन निघते बाई व. कमाल बाई मा पोराची व. काय आयुष्यभर का त्यासाठी धावतच राहीन तो. त्याच्या जीवाला काही सुखच भेटीन गे नाही. तू तर माय बाई निरा महाराणीच झाली. जसं माय दिवस राहिले तसे तर माय बाई तू तर निरा निरा बाय 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 स्वर्गातच जाऊन बसली ना. तुले तर बाय बाय जमीनची माती पायाला चालून राहिली. तसं संतान जन्माला येईन माय बाई. घ्या मग पोराचा जीव घ्या. रातंदिवस पोरग मेहनत करते, काबाळ कष्ट करून राहिलं, आणि तू ये आयत बसून खाय. आणि ती लेकरू तसंच ऐदी जन्म घाल. आई अशा का बोलता तुम्ही? अशा का बोलता का म्हणजे. तो आला तर माय बाई बोलूनच घ्यायला लागते. कशा का बोलता आणि तशा का बोलता. अबं काही काम करणं आई एवढं काही बरोबर नसते ना. त्या डॉक्टर लोकांचं नको ऐकू. त्या डॉक्टर लोकांले का हाय फी भेटते, काही सांगत राहते डॉक्टर लोक. आणि तुला काय काय काही प्रॉब्लेम आहे का, काही प्रॉब्लेम आहे काय. प्रॉब्लेम तर काही नाही म्हणतात. मग काल एवढा आराम करावं लागते. जाऊन बसली मायच्या घरी. व आपलं घर आहे, आपलं घर असते शेवटी. नवऱ्याले असं सोडू नाही इतके इतके दिवस इखलेले. नवरा का कामाची गोट असते का. तुला तर काही डोकसच नाही माय. तो माय बाबले तर त्याची पेक्षा नाही. काही लक्ष ठेव ना जरा नवऱ्यावर. काऊन तो तुला तर न्यू घालून राहिला. आई काय बोलता का तुम्ही? त्याची काळजी करतात ना. हो, लय काळजी करते तू आली. घरी राहून नाही करतायत का, तर तीच नेऊन घाल लागते का तू. आणि तूही चालली मोठी. रागिनी, ए रागिनी. होय होय इकडे होय होय. आणि खबरदार त्याला काही सांगशील काम गिम केलं तर मी स्वयंपाक केला. होय होय लवकर तिकडे. का ग इथे काय करू राहिली किचन मध्ये? तुला म्हटलं होतं ना आई आज खिचडीच लावणार होतो ना मी. अरे बापा, तिनं काहीच नाही केलं बाबा. पाणी प्यायला ती म्या तिला म्हणलं पाणी प्यायला का आली उभाई होती. म्याच आणून दिलं असतं तुला पाणी. का बरं रागिनी, म्या म्हटलं की तुले की पाणी प्यायले काऊन आली तू होती. मला आवाज द्यायला लागत होता, मी आणत होते. आता रागिनी आली तर मला जसं बरं वाटून राहिलं. म्या तिला काहीच नाही करू दिलं का व. नाही नाही नाही. रागिनी चल, मी काय म्हणतो तुला. आता कशी जाते तर तू. असं देतो पिल्लूच्या मनात घालून. हेंबाळ्या तोंडाची आहे रागिनी, अक्कल कवडीची नाही. आता पाहिजो तेच नाही जात नवरे सोडून. आता जाऊन दाखव म्हण तुले. दिलीपले मना घाल नेऊन बायकोले. आता तेच भांडण करते तो संग की कोण मले नेऊन घालता. नाही बाई तिकडे ना बजे की बास ना रहेगा बासुरी. आता आराम आता काही जात नाही हे. अव काय सांगू बाई तुले. रागिनी निजली का बाई. आई तिला आराम करू दे. नाही टाक तू अंग काही नाही.
नाही हो, आराम कशाला? आई आई मी आराम नाही करून आली. आराम कशाला? कर 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 आराम कर, काही घर नाही. अहो माय, आता मला आठवलं. अहो ते म्या त्या दिवशी पेपरात वाचलं होतं बाई. तो माणूस ना त्या बलेनीरा माहेरातच नेऊ घाले बाई. असं इकडे चक्कर चालू होता. या हेंबाडीला काय समजते वा. तो म्हणे जाय मायच्या घरी आणि इले त्याचीच नवई. नवरा मले माहेरात जाऊ देते, महिना महिना 2-2 महिने राहू देते. इले त्याचाच हरीक नितेल बोळायचेले मायच्या घरी राहायचा. इकडे नवऱ्यानं चांगले गुड छळले उडवले. मग बसली लढत. आत्या दारातून चाललाय, येतोय का? आवाज टाइम नाही. थांब मग येईन ना. आज लय घाईत नाही. अजून द्या कोणत्या घाईत आहे? घे ना बाय 2 मिनिटं. काय करा माय, थांब आली. अहो आज घाईत आहे. घरचं पेरणं नेलं, मग हे गेले समजा जण. मी शिदोरी घेऊन जायची. इकडे पाहून राहील ती कोणतं पोरग सापडते का. तर फक्त त्या नाल्यातून काही मला जाता येई नाही बाई. व पाणी नाही नेलं या लोकाईनं. ट्रॅक्टर वारे न्या लागत होतं की नाही, तशीच गेले. आमचा काही घरी नाही. म्हणलं पाहतो कोणी सापडे का. तर गौतम तर वावरात गेला अशी नाही. हा पेरणेले आता पेरणेले खत टाकले, डवरेले आता होक्यावर होके ना. आत्या मी बी चालली खत टाकायला चालली मी बी आता. तुमचं पेरणं आहे का? हो पेरणं आहे ना माय. आमचं पेरणंच गेलं वावरात. ती शिदोरीच न्यासाठीच मी पाहून कोणी सापडते का. तो आज कोणाचं सांग तू? सत्यभान बुड्याचे. सत्यभान बुड्या वावरात पेरणं गेलं ना. मग घरचे तर गेले, मी आता मागून. सुमे चाल ना वा. एकली येतं का मागून मग? आली ते पाहिजे. आली म्हणे भला आली. आत्या बस मी बात तुम्हाला चहा करतो. अव मी कोणची हिंगलास मैची पाहुणी हाव. आली तिकून मला चहा करा लागते. मी घाईता तू घायस. जाय तू बी वावरात जाय, मी बी जातो. कोण सोडते का पाहतो. काय वा त्या काय होतं? अरे काय नाही, पेरणं गेला शिदोरीने असा तुक्ती पाहून राहील ती मी कोणी. असं का? कुठे गेले पेरणं? चिचीच्या वावरात गेला चिचीच्या वावरातच. मग आण शिदोरी. मी बी तिकडेच चाललो ना सत्यपान बुड्याच्या त्याला वावरात. मग देऊन देतो मी शिदोरी आणि ते पुढे जातो. मग आणली का तू? नाही बापा घरीच आहे आता. मी सोबती पाहिले आलती कोणी सापटी का. तो मग तू तिकडे चाललाय का? मावावर पुढे जातो का मग तू? हो रमेश भाऊच्या चिचीच्या वावराच्या पुढे आहे ना ते वावर. मग जाता जाता देऊन देतो. मग तू कुठे हिंट? तू नको येऊ वावरात. लय पाणी पडेल आहे राती. पाय घसरेन तुला. तुला सुचणारे नाही नाल्यातून जाणं. तू मला शिदोरी देऊन दे, पाणी देऊन देतो, पुढे चालला जातो. चालते बापा, फार सुध. नाहीतरी मला कोण सोबती नव्हतं रे. चाल मग दे शिदोरी. सुमे चल गेलो शिदोरी घे. चाल पेरणं गेलो पुढे. चाल हो जी हो, झालं मला. झालं. चला गौतम ये मग. ये कोण दाराची कोण काय इकडे आणून देऊ तुले. काही नाही आत्या चाल. अति कुठे आणतो तू. चाल मी तिथून. मग सुमे आत्याच्या घराच्या अंगून येजो. आली कुलूप लावतो आणि येतो ना. लाव. काय जाय त्यात खजिना. कुलूप लावते घराले. तिला म्हणतो काय जावा लागते. काय आपल्या घरात हिरे जवारात. नाही रे, असं थोडी असते. काही बोलते काय नाही. वसे दरवाजे बराबर लावून जाय. कुलूपच लावून जाय. आता गेले तर का आले संध्याकाळ लोक घरी येतात. मग घर लावेलच असलं पाहिजे. काय नसते घर. नाट्या असाच आहे तुमचा भाषा. मला म्हणते काय आपल्या घरात. काय नाही आत्या, भांडकुंड नाही का मला. कपडा हाय मला, भांडकुंड हाय. लाव मोठंच्या मोठं कुलूप लाव त्याली. चल फक्त पकड. आत्या तू होय पुढे ये. दारात शिरून पाणी घेऊन ये. मग मी जातो. मली घाई आहे आज. अरे बापा हो, ये चाल.